नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या आवडत्या सगळ्यांना यूट्यूब चॅनल तुमचा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण शेतावरती फिरायला आल्यावरती तर भरपूर असे निसर्गरम्य वातावरण एकदम खुलून दिसणारं वातावरण आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं रोप बी आता आलेले थोडक्यात आणि भरपूर प्रमाणात असं उगवलेले आणि आताशी उगवायला सुरुवात झालेली. आणि आणि हा जो धबधबा आहे तो मित्रांनो, हा धबधबा पूर्ण असं चालू झालेले आता पर्यटनासाठी घात महत्त्वाची सूचना. हा धबधबा चालू झालेले पूर्ण पाणी बिणी व्हायला सुरुवात झालेली आणि पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण होते. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी असते त्या धबधब्याला. आणि अजून भरपूर असे धबधबे आहेत या साईडला आणि संपूर्ण असं हिरोगार वातावरण. आणि त्यामध्ये आपलं रेस्ट हाऊस पण मग रेस्ट हाऊस आहे तर ते आता बंद आहे आपलं सध्या. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हिरवगार वातावरण झालेले इकडं. तर काही रोप भरपूर चांगली उतरून आलेले आहेत, काही अशी मोठाली झालेली आहेत. चांगला असं धबधबा आहे आमच्या शेताकडे. कधी पण आयुष्य द्या गाव म्हणजे देवळीच्या पुलाच्या खालच्या साईडला धबधबे पुन्हा वाद जाते त्याच्याकडं मांडव धरणाकडे. आणि इकडे एक छोटा धबधबा आहे. हा तुम्ही मागच्या व्हिडिओ म्हणजे मागच्या पावसाळ्यामध्ये मी व्हिडिओ भरपूर पाहून टाकलेले त्या बघा. रोप आता काही अशी उतरत आलेले आहेत आणि खेकडचं जाळ इथं आलेले बघा. तुम्ही बघू शकतात हे बघा खेकडे, गिलदी खेकडे बघा. शिंगडाचं जाळी आपण काढली असती पण आता आपल्याला खेकडी नको आहे. जास्त खेकडी खाल्या मोठ्या प्रमाणात आपण खेकडी आणि अशा भरपूर अशा खेकडी आपल्याला बेळामध्ये बघायला भेटत. हे पण बेळामध्ये खेकडी. आणि असं निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही कधी आयुष्य भेट द्या. खूप छान वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये फक्त संपूर्ण असं हिरवगार वातावरण असतं. आणि आपण आता वर एक आपण रोप पेरले त्याच्याकडे जाणार आहेत. आणि ढग पण देखील असं थोडं आलेले आहेत. म्हणजे पाऊस याची शक्यता आहे. आणि सारखा कंटिन्यू आपल्या गावाकडे पाऊस चालूच आहे, म्हणजे बंद नाही पाऊस. खेकडीची राव भरपूर बिळापक्की भरपूर आपली बघायला भेटते बघा इथे. आणि अशा प्रकारे आपण वरच्या रोपाकडे जाणार आहेत. तिथं बघणार आहेत आपले रोप किती उतरले हे आपण बघण्यासाठी आलेले. आणि खूप खोल दरी इकडे खाली. इकडं खूप अशी खोल दरी तुम्ही बघू शकता. तिकडं अशी खूप अशी खोल दरी, कारण पुढे जर गेलो आपण तर खाली जाऊ शकतो, आपण खाली पडू शकतो. कारण पाऊस झालेले त्याच्यामुळं मग पडायची शक्यता आहे, म्हणजे खराळ जायची शक्यता आहे. कारण खराळ जर गेला तर आपण त्या खराळाबरोबर खाली जायची बारी त्यामुळे आपण इकडून जास्त लांबून जायचा, जवळून जायचंच नाही. कारण खराळ गेला का गेला खराळाबरोबर खाली. आणि जास्त म्हणजे तापला का मग खराळ जास्त जात आहे. आणि आमचं मुक्ताचं मंदिर आहे. कलर वगैरे नाही दिलेलं आहे यावर्षी, पण आपण पुढल्या वर्षी देऊ त्याला चांगल्यापैकी कलर वगैरे. आणि हे इकडे बघा, इकडे एक आपलं रोप आहे बघा. हे तर खूप छान म्हणजे चांगलं आलेले. पूर्ण इंद्रायणी खालचा दप्तर आहे. तर हे आहे आपलं रोप. मस्त झालेलं आहे एकदम, वितरून आलेले. अजून 15 ते 20 दिवसांनी आपला भात म्हणजे लावणं जोगी येईल, म्हणजे उपटून लावायचं. जरा संपूर्ण रोप दाखवतो मी.
आहे रोप. निंबू उतरायचं बाकी अजून, म्हणजे जे खाली तळाला जाणार ते टप्पू लवकर येतात आणि जे वरती राहतात ते लेट उगवतात, कारण त्यांना हे भेटले नसते ना. मित्रांनो, हा आपला हिरो बनवायचं कारण असं का, शेतावरती आल्यावरती मस्त एकदम हिरो वातावरण असतं, त्या वातावरणात हिरो बनवायला इतका आनंद होतो की कारण बोलूच नाही. तर आपली शेवाळ दिसते बघा, शेवाळ आहे बघा, हे छोटे झाड देऊन नाही का, हे शेवाळ झाड आहे बघा, हे शेवाळ आहे, म्हणजे शेवाळ बोलतात त्याला, तुमच्याकडे काय बोलतात ते काय सांगता येत नाही. तर भरपूर इकडं अशी, इकडे या साईडला भरपूर झाड आहेत ती.